तुम्ही अनेक जुने महादेवाचे मंदिरे पाहिली असतील, अनेक शिवपिंडही पाहिल्या असतील, परंतु 359 मुखी शिवलिंग बघितले नसेल. सोलापूर ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या संगमेश्वर आणि श्री हरिहरेश्वर मंदिर परिसरात या शिवलिंगाचे नक्कीच दर्शन होईल. हे ठिकाण भीमा सिना या नद्यांच्या संगमावर आहे. यामुळे या ठिकाणाला कुडल अर्थातच संगम असे म्हटले जाते आणि इथे आहे बहुमुखी शिवलिंग. याबाबत अधिक माहिती येथील रहिवासी मल्लिकार्जुन यमदे यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. 1995-96ला ज्यावेळेस उत्खनन चालू होतं त्यावेळेस एक मंगल कार्यालय इथं बांधायचं काम चालू होतं. त्याच वेळेस एक 7 फूट आत मातीमध्ये हा पिंड तिथं सापडलेला आहे. विशेष म्हणजे इथं 360 शिवमुख आहेत सर एकाच दगडावर. जगातील एकमेव लिंग असं एकूण जास्तीत जास्त 12 शिवमुख असलेला आत्तापर्यंत सापडलं आहे. हे 360 एकाच दगडावर आहे. विशेष म्हणजे एकदा जर अभिषेक केला तर वर्षभराचं पुण्य भेटते. 360 म्हणजे 360 कसं का केले आपण हिंदू तिथीनुसार 360 दिवसाला वर्ष मानतो. हिंदू कॅलेंडरनुसार हा त्याचं कोटेशन आहे. एकदा जर अभिषेक केला वर्षभराचं पुण्य भेटते. विशेष म्हणजे एका लाईनीमध्ये 40 मूर्ती आहेत. एका राऊंडला असे 9 लाईन आहेत. 9×36 360 शिवमूर्ती झाल्या. विशेष म्हणजे वर्षभर प्रत्येकाला सवड नसते देवाला यायचं, कोणाला हे जमत नसते. जर एकदा जर केला वर्षभर केल्यासारखा त्याचा मागचा उद्देश म्हणजे मुख्य शिवलिंगावर महादेवाच्या अनेक रूपांमधील शिल्पांचं अंकन करण्यात आले आहे. साधारणपणे मुख्य शिवलिंग धरून 360 शिवलिंगे यावर कोरण्यात आलेली आहे. 1000 वर्ष जुने असलेल्या हरिहरेश्वर मंदिराचे उत्खनन करताना हे बहुमुखी शिवलिंग सापडल्याचं ग्रामस्थ अंदाज व्यक्त करतात. या शिवलिंगाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक मुख हे 2 मुखाच्या अगदी मधोमध कोरलेले आहे. मुख्य शिवलिंगावर जर दुधाभिषेक केला तर तो शिवलिंगावर कोरलेल्या अन्य 359 शिवांच्या जटावर पडावा अशी धारणा शिल्प कोरणाऱ्या कलाकाराची असावी अशी भावना आज व्यक्त केली जात आहे. महाशिवरात्री तसेच श्रावण महिना आणि मकर संक्रांतीमध्ये हत्तरसंग कुडल येथे यात्रा भरते. त्यावेळी अनेक धार्मिक विधी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचे श्री संगमेश्वर मंदिर परिसर सुधारणा समितीद्वारे आयोजित केले जाते. किरणोत्सव सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरातील शिवलिंगावर पहाटेची सूर्यकिरण पडतात. महाराष्ट्रात फार थोड्या ठिकाणी असा किरणोत्सव पाहायला मिळतो. याचे दर्शन घेण्यासाठी भाविक व पर्यटक हत्तरसंग कुडल येथे येतात. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.